पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. एकदम व्हॅल्युएबल पुस्तकाच्या सुरुवातीलाच हा परिच्छेद एवढा वाचतो, मग सांगतो पुढे. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय आणि सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागला नसेल. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. आणि वर अनंत आकाशामध्ये अनंत तारे असतील परंतु जे की पल्लेदार दुर्बिणीतून सुद्धा अजून दिसले नाहीत. पुन्हा मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मग कसा करतात? मी निर्दोष आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आई बापच उत्पन्न करतात. म्हणजे आपण मुलांना आशीर्वाद देतो किंवा कोणालाही की खूप शिक, मोठा हो. मोठा हो म्हणजे नेमकं काय हो हे सुद्धा त्याला समजावून सांगायला हवं. चार चौघांच्या ओळखीमध्ये तू ओळखला गेला पाहिजेस म्हणजे मोठा होणे नव्हे. भरपूर पैसे कमवणे म्हणजे मोठा होणे नव्हे. म्हणजे ते एकमेकाला लिंकच आहे. भरपूर पैसे कमवले तर ऑटोमॅटिक चार चौघांना ओळखीचा होईल. आणि ओळख ती कशी की ह्याच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा ह्या अमुक अमुक पदावर आहे म्हणजे मोठा होणे नव्हे. मोठा होणे म्हणजे मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच आहे, मोठाच होत आहे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने यांना श्याम लहानपणी म्हटलं जात होतं. त्यांनी हे पुस्तक लिहिले. अनुक्रमणिकाच्या प्रमाणे 42 रात्री याच्यामध्ये आहेत. 5 दिवस 5 रात्री जागून रात्री आणि पहाटे तुरुंगात असताना नाशिकच्या श्यामने म्हणजे साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिलं. ते लिहिताना सुद्धा सुरुवातीला असं म्हणतात की लिहायचं म्हणजे विचार करावा लागतो, काय बोलायचं, काय लिहायचं, कसं शब्द. हृदयात भरलं आहे सगळं, फक्त त्यांना शाईच्या पेनाने उतरवायचं आहे, एवढंच त्यांनी काम केलं. तर हा श्यामची आईचं प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक रात्र मी वाचून दाखवीन. त्याच्या वाचताना मला स्वतःला काय उलगडतं आहे, मला स्वतःला काही समजतं आहे आणि ते मी उलगडीनच. आणि ते उलगडता समजता तुम्हालाही त्यातून आपल्या डेली आयुष्यामध्ये काही उपयोग होईल. तर त्यासाठी हा एपिसोड श्यामची आई. श्यामची आईवरती सिनेमे येऊन गेले. एक तर सिनेमा फारच पूर्वी येऊन गेला आणि एक आत्ता हल्ली आला, तोही मी पाहिला. पूर्वीचा मी पाहिला. आत्ताचा लॅटेस्ट जो आला आहे तो मी थिएटरमध्ये जाऊन पण बघितला. तर थोडक्यात त्याच्यावर सिनेमे येणं तर ठीक आहे, ते तर असायलाच हवं की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायला हवं. पण मूल्य नेमकी त्याच्यातली तीसुद्धा ही नुसतं श्यामची आई पुस्तक जरी वाचलं ना आणि दर रात्री आपल्या ज्या पालकांना आवश्यकता आहे की मुलांना काहीतरी शिक्षण द्यावं, तर शिक्षण म्हणजे फक्त शाळेत घालणं एवढंच नाही. फक्त श्यामची आई फक्त दर रात्री पहिलं तर तुम्ही वाचा, तुम्ही समजून घ्या आणि त्यांना वाचून दाखवा. आणि इतक्या मस्तपैकी त्यांनी लिहिलं ना की तुम्हाला स्वतःचं पदरचं काही टाकावं लागणारच नाही.
इतक्या त्यांनी लिहिलं आहे तेच जरी अगदी समर्पकपणे जर समजून घेतलात तर तुम्ही ते इतक्या मस्तपैकी सांगू शकता मुलांना. आणि तेच मेन शिक्षण आहे. शाळेतलं शिक्षण तर ठीक आहे, ते म्हणजे खूपच मोठं नाही, ते तुम्ही देताय म्हणजे काय एक पार्ट आहे. तुम्ही आपल्या मुलांना एखादी गोष्ट देणं, भरपूर गोष्टी देत आहात, त्यातला एखादा पार्ट आहे हे शिक्षण देणं म्हणजे. शाळेत घालणं, शिक्षण देणं, क्लासला घालणं वगैरे वगैरे, हे जे शिकवलं जातं त्याच्यासाठी त्याचे मुली तयार होतात. आणि तयार ज्या गोष्टीसाठी होतात तेच आपण जर त्यांना दिलं नाही तर मग तयार होणार कशासाठी? मग बऱ्याच इतर गोष्टी आहेत ज्याच्यासाठी ते तयार होतात आणि मग ते तिकडे जातात. त्याच्यात पुढचा एक पॅराग्राफ म्हणजे जो अजून पहिली रात्र सुरुवात नाही झालेली आहे, पण त्यातला प्रारंभ आहे. त्या प्रारंभातच इतकं भरपूर भरपूर काय काय आहे ना, की ते सुद्धा मला असं स्किप करवत नाही. की आई देह देते, मनही देते, जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. आता त्याच्यावर ते उदाहरण कसं दिलं बघा त्यांनी. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणे बालकाचे मन, रिकामे मन, जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी 2-4 महिन्याच्या मुलाला, आता ही तेव्हा केलेली इतकी सुंदर निरीक्षण आणि उपमा आहे ना, की बघा तुम्ही. अगदी 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळतो. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळ आपट केली, भांडण तंटा केले तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध आहे. किती काय बोललंय, काय समर्पकपणे लिहिलंय त्यांनी. आणि त्या खोलमध्ये मस्त सर्व पालकांनी फक्त वाचलं जरी ना आणि समजून घेतलं तरी इतर काही सर्च करायची गरज नाही इंटरनेटवर. मुलाला हे पुन्हा एक वाक्य पुन्हा मी सांगतो, पुन्हा रिपीट करतो. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. पुढे त्यांनी काय लिहिलं की मुलांच्या समीप फार जपून वागावे. आपण फक्त बॉसच्या समोर जपून वागतो, मुलांच्या समोर कसंही वागतो, कारण ते काय आपल्याला बोलणार नाही. उलट आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे, वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबाप व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ, सतेज, तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे सुगंधी, रसपूर्ण, रमणीय, पवित्र अशी फुलतील. नाहीतर किडींनी खाल्लेली रोगट, फिक्कट, रंगहीन, पावित्र्यहीन अशी पण होऊ शकतात. आणि याच्या पुढे बघा. आणि मी असं स्किप करण्यासारखी गोष्ट बघतोय पण ह्याच्यात स्किप करण्यासारखं सुद्धा काही वाटत नाही आहे. त्याचा पुढचाच पॅरेग्राफ बघा. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही, स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. आणि मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. ह्या रात्री लिहिताना म्हणजे पुस्तक लिहिताना पुस्तकामध्ये त्यांनी असं सुरुवात अशी केली की ते आपल्या सवंगड्यांना तुरुंगामध्ये ह्या प्रत्येक रात्री ह्या गोष्टी सांगतायत. आणि त्यांचे जे सवंगडी आहेत, मित्र आहेत,
ते अगदी स्वतःला विसरून ती गोष्ट ऐकतायत. म्हणजे कधी एकदा ते श्याम आपल्याला गोष्ट सांगतील आणि कधी एकदा आपण ऐकून आणि कधी एकदा आपण तृप्त होतोय. काही वेळा नाही का आपण देवासमोर हात जोडायलाच हवं असं काही गरजेचं नाही किंवा मंदिरात जायलाच हवं असं काही गरजेचं नाही. फक्त काही गोष्टी आपण ऐकल्या, तुमचं मन संवेदनशील किती आहे किंवा किती घेण्यासाठी आतुर आहे, किती रिकामं झालं आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. पण काही गोष्टी नुसत्या ऐकल्या, बस तिथेच आपलं ध्यान लागलं, तिथे समाधी, तिथेच तल्लीन झालं, तिथेच सगळं कळलं, तिथेच देवासमोर हात जोडले, असं होतं ना. तसं त्या मुलांचं की कधी एकदा हे सांगतायत आम्हाला आणि कधी एकदा आम्ही भरतोय, असं होतंय. आणि असं त्यांनी साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिताना सुरुवात अशी मांडली आहे. तर त्याच्यामध्ये ऐकणाऱ्यांपैकी नारायण आणि अ, असे 1-2 आहेत जे ऐकतात. तर त्याच्यामध्ये तो नारायण त्यांना रिक्वेस्ट करतो, की चला तुम्ही सांगा काही गोष्टी आम्हाला पटकन, की आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. गोविंदा हां, नारायण एक असतो, गोविंदा एक असतो. तर तो त्यांना म्हणतो, की आम्हाला ना तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होतो. असे तुम्हीच तर म्हणता. ठीक आहे. तर भिका अजून एक दुसरा. तो काय म्हणतो, हां, पण आता ह्यांचं जे संभाषण आहे ना, ते संभाषण नुसतं ऐकून सुद्धा बघा ना, की आपल्या डेलीच्या आयुष्यात सुद्धा असे प्रश्न आपल्याला पडतच असतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरं फार पूर्वी यांच्या नुसतं संभाषणातूनच झालेली आहेत. बघा, तो काय बोलतो, फक्त तुम्ही चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींनी चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच तर म्हणता नेहमी. तर त्याच्यावरती दुसरा काय म्हणतो, दुसरा म्हणजे आता भिका. प्रत्येकाचं नाव आता मी घेत नाही, पण संभाषण चाललं असं दोघा-तिघांचं, त्याच्यात श्याम आहेत असं एवढं लक्षात ठेवा. पण चांगलेच फक्त आठवले आणि ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावायचा ना. तर श्याम म्हणजे साने गुरुजी म्हणतात ह्याच्यावरती, की मनुष्याला स्वतःचे अधपतन सांगायला जशी लाज वाटते, म्हणजे आपण केलेल्या चुका, आपल्या हातातून झालेली चूक हे सांगायला जसे, किंवा मी पडलो पडलो म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या वगैरे वगैरे, ते अधपतन सांगायला जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढत आहोत हे सांगायला पण लाज वाटते. कारण आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते. म्हणजे मी जर सांगत गेलो, की मी असं केलं, मग मी ते केलं, मग मला त्याच्यातून हे उलगडलं वगैरे वगैरे, मग मी थोडा अजून उन्नत झालो वगैरे वगैरे, असं जर मी सांगितलं आणि त्याचाच जर मी आत्मप्रौढी माझी जास्त वाढली, तर ती नको वाढायला म्हणून मी प्रार्थना करतो. म्हणून मी मग तेही नाही सांगत. मग परत त्याच्यावरती दुसरा एक होता, तो बोलतो, की हां, मी निरअहंकारी आहे, याचाच एखाद्या वेळेला तुम्हाला अहंकार व्हायचा. म्हणजे मला अहंकारच नाही, याचाच तुम्हाला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. आणि त्याच्या बोलण्यावरती साने गुरुजी हसतात आणि बोलतात, की बरोबर आहे. या जगात जेवढे जपावे तेवढे थोडेच आहे. ठायी ठायी मोह आहेत. कड्यावरती एक अशी छोटीशी जागा आहे, की जरा साईडला गेलं की पडलो, जरा इकडे गेलो की पडलो, इकडे गेलो की पडलो. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे शक्यतो जपावे, यत्न करावे, प्रयत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे आणि आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहायला पाहिजे, सदैव सावध. सूक्ष्मपणे सुद्धा ते अगदी चांगल्या मोहिनीचं रूप घेऊन सुद्धा आपल्याकडे येऊ शकतं. आपल्याला अजिबात वाटत नाही की हे अहंकार असेल. कारण अहंकाराला आपण नेहमी शूद्र, गलिच्छ, खराब, बेकार असंच समजलंय. पण अहंकार रूप पालटून सुद्धा येतो. आणि आपलं चित्त फक्त रूपाकडे जर आपण ठेवलं, तर नक्कीच तो सूक्ष्म अहंकार आपल्याकडे येणार. कारण तुमचं लक्षच मुळात रूपाकडे, जे दिसतं त्याच्याकडे. किती किती म्हणजे लिहिता आणि मग ह्या त्यांच्या सगळ्या रिक्वेस्टवरती, ह्या संभाषणातून त्यांची रिक्वेस्टच चालली आहे एक प्रकारे, की तुम्ही सांगा जे काय तुमची रात्री स्टोरी, आईबद्दलचं सांगा, काही सांगा, तुम्ही काही सांगाल, त्याच्यात फक्त आणि फक्त कस्तुरीच आहे. त्याच्यात फक्त आणि फक्त मूल्यच आहेत. तर पुढे आता तो गोष्ट सांगायला सुरुवात करतोय. तर सुरुवात करताना तो काय,
श्याम म्हणजे साने गुरुजींना आता राहावे ना. ठीक आहे. ते गंभीरपणाने एकदम गहिवराने म्हणाले, की माझं जे प्रेममय वर्तन आहे दुसऱ्यांशी, त्याच्यात माझं काही नाही आहे. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले, तिने मला काय दिले नाही, सारे काही दिले. म्हणजे आपण म्हणतो ना, की तुम्हाला काय मिळालं तिथून, तुमच्या घरातल्याकडून. जसे की नॉर्मली लग्न वगैरे ठरवताना पण तोच विषय असतो, किंवा असंच बसलेला असताना पण तोच विषय असतो. क्या है तुम्हारे पीछे, क्या 1 BHK मिला है क्या, 1 BHK मिळाला का, किंवा रूम भेटले का, काही दागिने मिळालेत का, किंवा अजून काय कपडे लत्ते, किंवा काय प्रॉपर्टी, जमीन, तुमचं गावी घर वगैरे मोठं आहे का, शेतीवाडी काय जमीन वगैरे आहे का. बस एवढ्यातच आपण अडकलो आहे. म्हणजे त्याचा एका प्रमाणापर्यंत उपयोग आहे, नाही असं नाही. ते काय अगदीच तुच्छ आहे असं मी म्हणतच नाही. पण आपण तिथे अडकलो आहे. त्याला का तरी मोठं करून ठेवलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या फॅमिली, आई-वडील आपल्याला दुसरं काही देऊ शकत नाहीत का? किंवा आपण आता पालक झालो, आपण आता फॅमिली झालो आपल्या छोट्या मुलांचे, तर आपण ह्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे का आपल्याकडे द्यायला? फक्त प्रॉपर्टी, दागिदागिने, गाड्या, जमिनी, ह्याच गोष्टी फक्त देण्यासारख्या आहेत. शिक्षण, म्हणजे शाळेतलं, चांगली शाळा, चांगले कपडे, देण्यासारख्या ह्याच गोष्टी आहेत का? तर नाही. देण्यासारख्या काही गोष्टी आहेत ज्या आईकडून त्यांना भेटल्या, त्या बघा ते बोलताना त्यांच्या एक एक शब्दामध्ये बघा, की ह्या सुद्धा गोष्टी आहेत की ज्या मिळतात आपल्याला आणि आपण त्याचं कधी नोटीसच करत नाही, किंवा बोलण्या चालण्यातून कधी त्याचा उल्लेख सुद्धा करत नाही, की मला हे मिळालं म्हणून. बघा, तिने मला काय दिले नाही, सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळ बोलायला तिनेच मला शिकवले. म्हणजे हे हे सुद्धा शिकवणं असू शकतं. ही सुद्धा चर्चा होऊ शकते, आणि हे चर्चा करताना ऐकणारी माणसं, बोलणारी माणसं, जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, की मोठेपणा हा चार चौघांच्या मध्ये ओळख असायला पाहिजे म्हणजे मोठेपणा नाही. प्रेमळपणे बघायला, प्रेमळ बोलायला तिने मला शिकवलं. मनुष्यावरच नव्हे, म्हणजे माणसावरच नव्हे, तर गाई गुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिनेच शिकवलं. आणि आता ही गोष्ट शिकवली, प्रेम करायला शिकवलं, प्रेमाने बोलायला शिकवलं, माणसांसकट इतर सगळ्यांवर कसं प्रेम करायचं हे शिकवलं. म्हणजे हे सुद्धा शिकवणं असू शकतं. हे क्लिक तरी व्हायला होतं का आपल्याला कधी डेलीच्या लाईफमध्ये? क्लिक तरी होतं का? आपण आईवडिलांशी बोलतो किंवा कोणाशी बोलतो, हे क्लिक तरी होतं, की अरे हां, ही गोष्ट पण आहे यार, मला भेटले आहे, शिकलोय मी ही गोष्ट. पुढे अजून काय शिकवलं? अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे पण तिने मला शिकवलं. म्हणजे अर्थात श्यामच्या आईनेच ते शिकवलं असं नाही. अशा कितीतरी आया त्यावेळेला नक्कीच होत्या. कितीतरी वडील असे होते, कितीतरी मूल्यवान व्यक्ती अशा होत्या, की त्या म्हणजे बोलतात ना, हे परत त्याचं तेच, की जगाने त्यांना माहीत असणं म्हणजे मोठेपणा नव्हे. हा मोठेपणा ठायी भरलेला होता. म्हणजे अजूनसुद्धा आहेच, असं नाही की त्याच काळामध्ये होता. अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे. पण आपण त्या गोष्टीला क्लिकच होत नाही. तर हा एक फक्त क्लिक व्हायचा प्रयत्न. अत्यंत कष्ट होताना तोंडातून ब्र न काढता आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे. आपले काम काय आहे, कॉन्सन्ट्रेट, ते जर व्यवस्थितपणे करत राहिलं तर ते सुद्धा तिने शिकवलं. दुसरं, कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. तर ही कितीतरी अत्यंत, म्हणजे ज्याला पैशाच्या ह्याच्यात आपण मोजू शकत नाही अशी गोष्ट तिने शिकवली, की कोंड्याचा मांडा करून खाणं. अरे वेळ प्रसंगी तुम्ही अत्यंत कमी खाणं किंवा पोटाला आवश्यक आहे, जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे इतकं सुद्धा खाणं. पुढे काय लिहिलं आहे? दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमावता कसे राहावे. स्वत्व, दारिद्र्य आहे, ठीक आहे, माझ्या ओतीभोवती दारिद्र्य आहे, मी दरिद्री नाही आहे, हे असणं स्वत्व. स्वत्व विसरायचं नाही. दारिद्र्य भोवती असलं किंवा वैभव भोवती असलं तरी मी दरिद्री नाही आहे, मी वैभवी नाही आहे, ते माझ्या भोवती आहे. मी स्वत्व हे वेगळं आहे. आणि दुसरं सत्व,
स्वत्व आणि सत्व हे दोन वेगळे आहेत, पण ते सुद्धा न गमावता. सत्व म्हणजे काय, की ऑब्वियसली तुम्ही दरिद्री असाल, तुमच्याकडे पैसा नसेल, तर तुम्हाला प्रलोभनं भरपूर येतात. प्रलोभनं त्या कड्यावरून, मगाशी सांगितलं ना, कड्यावरून कोसळायच्या संधी भरपूर येतात. कारण त्या ज्या वेळेला तुम्ही दरिद्री असता त्यावेळेला तुमच्याकडे काही नसतं. त्यावेळेला ते सत्व नाही करायचं, कुठे काही कोसळायचं नाही, कुठे प्रलोभनाला भिळून, प्रलोभनाला आक्रोश म्हणजे आकर्षण वाटून प्रलोभनांचं त्यांच्या दिशेने धावायचं नाही, त्यांच्या दिशेने पडायचं नाही, सत्व ठेवायचं. ठीक आहे, नाही दरिद्री आहे, ओके, ठीक आहे, मी माझं स्वत्व विसरलो नाही आहे, माझं सत्व विसरलो नाही आहे, मी ते धरूनच ठेवणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की जमान्याप्रमाणे माणूस बदलत नाही आहे. जमान्याप्रमाणे माणसाने बदलणं आणि आपलं स्वत्व आणि सत्व कायम ठेवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही जण त्या गोष्टी मिक्स करतात. हां, तुम्ही काय तुमचं तर जाणून ठेवलं आहे, जमाना बदलतो तसा बदलायचं असतं. हां, जमाना बदलतो तसा बदलायचं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. ते तुमच्या चालण्या बोलण्यात, तुमच्या व्यवहारामध्ये ह्या गोष्टी ठीक आहेत. परंतु त्याचं जे मूळ आहे, बेस आहे, तो जर तुमच्या सत्वाशी निगडीत असेल तरच ते ठीक आहे. जर तुमचं सत्व सोडून तुम्ही म्हणाल की चला, ते ते तेच झालं सत्व सोडणं. तर ते सुद्धा तिने कसं शिकवलं आणि ते कसं करायचं ते शिकवलं. हां, नुसतं आपण कसं करतो, वाक्य बोलतो की नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, चोरी करू नये, हे वाक्य आहेत. पण ती ॲप्लाय कशी करावी, आपल्या आचरणात कशी आणावी हे सुद्धा तिने शिकवलं आईने. कसे राहावे हे तिने मला शिकवलं. आणि आईने जे शिकवलं, आता बघा त्याच्या पुढे अजून ते पुढे काय बोलतात, की जे जे आईने शिकवलं त्याचा कंपेअर करता, म्हणजे त्याचा मराठी शब्द कसा आहे बघा, त्याच्या परार्धांशही, म्हणजे अगदी छोटासा भाग सुद्धा मला माझ्या जीवनात प्रकट करता आला नाही. जे जे आईने इतकं सारं काही शिकवलं त्याचा थोडासा भाग सुद्धा माझ्या जीवनात, म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात जे प्रकट केलंय ते जे ऐकतात लोक त्यांना तर खूप वाटतंय, पण त्यांना स्वतःला असं वाटत नाहीये की मी एक कण सुद्धा मी हे केलंय, प्रकट केलाय. अजून माझ्या मनोभूमीमध्ये बीज फुगत आहेत, म्हणजे बीज तर आईने टाकलेत, ते बीज आहेत अजून माझ्या मनात, ते चालले आहेत प्रोसेस. त्याच्यातून जेव्हा अंकुर बाहेर येतील तेव्हा येतील, पण माझ्या आईनेच माझ्या जीवनामध्ये अत्तर ओतले असे मी मनात म्हणत असतो नेहमीच. तर आता ह्याच्या पुढे तीच रात्री चालू होतील, हे झाली आत्तापर्यंत प्रस्ताव आहे त्या श्यामची आईचं ओळख, श्यामची ओळख, श्यामच्या आईंची ओळख, त्याच्यातली मूल्य. आता ह्याच्या पुढे आपण एक एक रात्र चालू करू. आता तुम्हाला ही पहिली रात्र ह्या एपिसोडमध्ये वाचून दाखवेन, दुसरी रात्र ही दुसऱ्या एपिसोडमध्ये.